नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा त्रासाबद्दल बोलणार आहोत जो आजच्या आधुनिक जीवनशैलीत जवळजवळ प्रत्येकालाच त्रास देतो आणि तो म्हणजे पित्त वाढणे। आजची जीवनशैली बघितली का? उशिरापर्यंत जागणं, जंक फूड, ताण आणि एवढं सगळं झालं की पित्त तर वाढणारच ना। कधी अचानक छातीत जळजळ जाणवली आहे का? किंवा घशात कडूपणा? जर हो तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, आयुर्वेद सांगतो की आपलं शरीर 3 दोषावर चालतं: वात, पित्त आणि कफ। त्यातलं पित्त जर बिघडलं ना तर संपूर्ण शरीराचं संतुलन बिघडतं। त्यामुळे आज आपण फक्त पित्त काय आहे एवढंच जाणून घेणार नाही, तर त्याची कारणं, लक्षणं आणि घरगुती व आयुर्वेदिक उपाय तुमच्याच डे टू डे लाईफमध्ये कसे वापरायचे हेही शिकणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा सविस्तर प्रवास। पित्त वाढल्यास काय होते आणि त्यावर उपाय काय आहेत? पित्त हा दोष आपल्या शरीरातील उष्णता आणि पचन सांभाळतो। म्हणजे आपण जे काही खातो ते ऊर्जेत बदलण्याचं काम पित्त करतं। आता विचार करा, जर हे पित्तच जास्त वाढलं तर अर्थातच शरीरात जळजळ, उष्णता आणि चिडचिड निर्माण होणारच ना। त्यामुळे पित्त हा जीवनासाठी आवश्यक दोष आहे, पण त्याचं संतुलन बिघडलं तर शरीरात अतिउष्णता निर्माण होते। या अतिउष्णतेमुळे छातीत जळजळ, आंबटपणा, तोंडात कडवटपणा, त्वचेवर चट्टे आणि मनात चिडचिड्यापणा वाढतो। आयुर्वेद सांगतो की पित्ताचा मुख्य ठिकाण म्हणजे आमाशय आणि लहान आतडे। इथं पचनक्रिया घडते आणि शरीरासाठी आवश्यक पोषण द्रव्ये तयार होतात। पण आपण जेव्हा जास्त तिखट, आंबट किंवा तेलकट अन्न खातो तेव्हा आमाशयातील ॲसिड वाढतं आणि पित्त संतुलन बिघडतं। यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि उलटीसारखा त्रास जाणवतो। पित्त केवळ पचनापुरतं मर्यादित नसून ते शरीराच्या मानसिक स्थितीवरही परिणाम करतं। ज्या व्यक्तीचं पित्त वाढलेलं असतं तो व्यक्ती जास्त रागीट, चिडचिड आणि अस्वस्थ असतो। झोप नीट लागत नाही, मेंदूला थकवा येतो आणि विचारही अस्थिर होतात। म्हणूनच शरीरात पित्ताचं संतुलन राखणं अत्यंत गरजेचं आहे। पित्त वाढल्यास शरीर आणि मन दोन्ही असंतुलित होतात आणि हीच सुरुवात असते मोठ्या आरोग्य समस्येची। आता बघा, पित्त वाढण्याची सगळ्यात मोठी कारणं आपण स्वतःच निर्माण करतो। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे चुकीचा आहार। जास्त तिखट, आंबट, खारट आणि मसालेदार अन्न पदार्थ पित्त वाढवतात। विशेषतः फास्ट फूड, तेलकट स्नॅक्स, सॉस, कोल्ड ड्रिंक्स आणि आंबट फळ हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात। परिणामी पोटात ॲसिड वाढतं आणि छातीत जळजळ सुरू होते। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अधिक ताण आणि मानसिक अस्थिरता। सततची धावपळ, कामाचा ताण, झोपेचा अभाव आणि नकारात्मक विचार या सगळ्या गोष्टी मनातली शांती भंग करतात, जी पित्तवृद्धीचं कारण बनते। मन आणि शरीर हे दोन्ही एकमेकांशी जोडलेले असल्याने मनातील अस्वस्थता थेट शरीरावर परिणाम करते। तिसरं कारण म्हणजे अनियमित झोप। रात्री उशिरापर्यंत जागरणं, मोबाईल वापरणं किंवा झोपेची वेळ सतत बदलणं या गोष्टी शरीराचा नैसर्गिक लयीत ब्रेक आणतात। त्यामुळे शरीरात तापमान वाढतं आणि पित्ताचे प्रमाण वाढते। चौथं कारण म्हणजे हवामान आणि ऋतू। विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील उष्णता नैसर्गिकरित्या वाढते। जर आपण थंड अन्न आणि पाणी योग्य प्रमाणात घेतलं नाही तर पित्त वाढून शरीर अस्वस्थ होतं। म्हणून ऋतुचक्रानुसार आहार घेणं आवश्यक आहे। पित्त वाढल्यावर शरीर काही स्पष्ट लक्षणं दाखवू लागतं। पहिलं लक्षण म्हणजे छातीत आणि घशात जळजळ होणं। जेवल्यानंतर पोटात उष्णता जाणवते आणि तोंडात आंबटपणा येतो। ही लक्षणं पचनसंस्थेतील पित्त वाढल्याचे संकेत देतात। दुसरं लक्षण म्हणजे त्वचेवर परिणाम। पित्त वाढल्यावर अंगावर लाल चट्टे, पुरळ आणि खाज येऊ शकते। काही वेळा चेहऱ्यावर तेलकटपणा किंवा मुरुमही वाढतात। हे सगळं शरीरातील उष्णतेचं प्रतिबिंब असतं। तिसरं लक्षण म्हणजे मानसिक अस्थिरता। पित्त वाढलेला व्यक्ती पटकन रागवतात, चिडचिड करतात किंवा छोट्या गोष्टीवरून ताण घेतात। झोप नीट लागत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो। चौथं लक्षण म्हणजे पचनाशी संबंधित समस्या। अन्न पचत नाही, पोट फुगतं आणि गॅस, ढेकर किंवा उलटीसारखं वाटतं। काही वेळा जास्त पित्तामुळे मलावरोधही निर्माण होतो। त्यामुळे ही लक्षणं दिसली की लगेच उपाय करणं आवश्यक आहे। पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी डाएट हा खूप महत्त्वाचा घटक आहे। तिखट, आंबट आणि तेलकट पदार्थ कमी करा। इन्स्टेड ऑफ दॅट हलकं, गोड आणि अन्न पदार्थ घ्या। फॉर एक्झाम्पल दही, ताक, कलिंगड, काकडी, गूळ, खजूर आणि नारळाचं पाणी हे पित्त कमी करतात।
अन्न वेळेवर खाणं देखील तेवढंच इसेन्शियल आहे. उशिरा जेवणं किंवा लांब वेळ उपाशी राहणं टाळा. जेवल्यानंतर लगेच झोप घेऊ नका. त्याऐवजी काही मिनिट हलकंसं चालणं किंवा बसून ब्रीथिंग एक्सरसाइज करणं डायजेशन सुधारतं. पाण्याचे सेवन वाढल्यास शरीरातील एक्स्ट्रा हीट कमी होतो. दिवसभर 8 ते 10 ग्लास पाणी घेतलं तर पित्ताची वाढ नैसर्गिकरित्या आटोक्यात होते. सकाळी कोमट पाण्यासोबत थोडासा गूळ घेतल्यास मेटाबॉलिझम सुधारतो आणि शरीर हलकं वाटतं. आहारात आवळा, कोथिंबीर, मेथी, तूप आणि मूग यासारखे पदार्थ ठेवले तर शरीराला नैसर्गिक थंडावा मिळतो आणि पित्ताचं बॅलन्स टिकून राहतं. हे इन्ग्रेडियंट शरीरात कामनेस आणि कूलिंग इफेक्ट देतात. पित्त वाढल्यावर शरीरात जळजळ, छातीत उष्णता, पोटात आंबटपणा आणि डोळ्यामध्ये लालसरपणा जाणवतो. अशा वेळी घरच्या घरी केलेले काही साधे उपाय आश्चर्यकारकरित्या आराम देतात. पहिला उपाय म्हणजे ताक आणि जिरे. जेवल्यानंतर 1 ग्लास ताकात भाजलेले जिरे पूड, थोडं सेंदव मीठ आणि कोथिंबीर घालून प्यायचं. ताक हे नैसर्गिकरित्या थंड आहे आणि पचनसंस्थेला हलकं ठेवतं. जिरे पचन सुधारतं, ॲसिडिटी कमी करतं आणि आतड्यातील उष्णता कमी करून तात्काळ आराम देतं. दुसरा उपाय म्हणजे आवळा आणि गूळ. आवळा हा व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे आणि शरीरातील उष्णता कमी करणारा सर्वोत्तम घटक आहे. रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस आणि थोडा गूळ घेतल्याने शरीर थंड राहतं, चेहऱ्यावरील चमक वाढते आणि पित्तामुळे होणारी त्वचेची जळजळही कमी होते. हा उपाय फक्त पित्तासाठीच नाही तर एकूण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे. तिसरा उपाय म्हणजे कोरफडीचा रस. हा रस दररोज सकाळी उपाशी पोटी घेतल्यास पोटातील उष्णता कमी होते, छातीतील जळजळ शांत होते आणि पचनसंस्था सुधारते. कोरफडमध्ये नैसर्गिक थंडावा आहे आणि आयुर्वेदात त्याला पित्तशामक औषध म्हटलं गेलेलं आहे. यामुळे शरीरात नैसर्गिक संतुलन राखलं जातं आणि पित्तामुळे होणारा राग, थकवा आणि चिडचिडेपणा हळूहळू कमी होतो. पित्त वाढलं की औषधांपेक्षा हे नैसर्गिक घरगुती उपायच अधिक सौम्य आणि सुरक्षित परिणाम देतात. पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त औषध किंवा अन्न पुरेसं नसतं, तर जीवनशैलीतील नियमितता आणि शांतता हे घटकही तितकेच आवश्यक आहेत. पहिला बदल म्हणजे नियमित झोप. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, टीव्ही पाहणं किंवा काम करणं पित्त वाढवतं, कारण ते मेंदू आणि पचनसंस्थेला विश्रांती देत नाही. त्यामुळे दररोज ठरलेल्या वेळेला झोपायला जाणं आणि सकाळी लवकर उठणं आवश्यक आहे. यामुळे शरीराचं जैविक घड्याळ नीट काम करतं आणि पित्ताचा समतोल राखला जातो. दुसरा बदल म्हणजे ताणावर नियंत्रण. पित्ताचा एक मोठा संबंध मनाच्या स्थितीशी असतो. सतत चिंता, राग आणि नकारात्मक विचार यामुळे शरीरात मानसिक उष्णता वाढतो आणि त्यामुळे पित्त विकार वाढतात. दररोज सकाळी आणि संध्याकाळी 10 ते 15 मिनिट ध्यान, ब्रीदिंग एक्सरसाइज किंवा योग केल्यास मन शांत राहतं. अनुलोम विलोम आणि भ्रामरी प्राणायाम हे दोन्ही पित्त कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. तिसरा बदल म्हणजे हलका व्यायाम आणि चालणं. दररोज सकाळी थंड हवेत फिरणं, सौम्य योगासन करणं आणि सूर्यनमस्कार केल्याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतो आणि उष्णता कमी होते. मात्र पित्त वाढलेलं असेल तेव्हा जास्त कष्टदायक व्यायाम टाळावा, कारण त्यामुळे शरीरात आणखी उष्णता निर्माण होते. त्याऐवजी शीतली आणि शीतकारी प्राणायामसारखे श्वसनाचे व्यायाम करावेत. चौथा बदल म्हणजे थंडावा टिकून ठेवणं. पित्त असलेल्यांनी उन्हात जास्त वेळ राहणं टाळावं, थंड पाणी प्यावं आणि सुती हलके कपडे वापरावेत. ऑफिसमध्ये काम करताना ब्रेक घेऊन काही मिनिट डोळे मिटून बसणं किंवा हातपायावर पाण्याचे शिंतोडे मारणं हेही उपयोगी ठरतं. हे छोटे बदल शरीराला शांत ठेवतात आणि मनालाही स्थैर्य देतात. आयुर्वेदानुसार पित्त शांत करण्यासाठी काही औषधी आणि वनस्पती अत्यंत परिणामकारक मानल्या गेल्या आहेत. पहिलं आणि प्रसिद्ध औषध म्हणजे त्रिफळा चूर्ण. हे 3 फळांपासून बनलेलं असतं: हरड, बेहळा आणि आवळा. त्रिफळा नियमित घेतल्याने पित्त हळूहळू संतुलित होतं आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं. दुसरी औषध म्हणजे गिलोय. गिलोयला आयुर्वेदात अमृत असं म्हटलं गेलं आहे, कारण ती शरीरातील उष्णता कमी करून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. गिलोयचा रस रोज सकाळी घेतल्यास पित्तामुळे होणारी जळजळ, आंबटपणा आणि थकवा कमी होतो. हे शरीराचं नैसर्गिक तापमान नियंत्रित ठेवतं. तिसरी महत्त्वाची औषधी म्हणजे शतावरी आणि ज्येष्ठ मध. या दोन्ही वनस्पती पित्तशामक असून पोटातील ॲसिड कमी करण्यास मदत करतात.
शतावरीचा काढा किंवा दुधात ज्येष्ठ मध घेणं पचनसंस्था मजबूत करतं आणि छातीतील जळजळ शांत करते. या औषधीचा वापर दीर्घकाळापासून सुरक्षितपणे करता येतो, मात्र डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच करावा. चौथा उपाय म्हणजे नीम, ब्राह्मी आणि धन्याची पाने. या औषधी शरीरातील रक्त शुद्धीकरण करून त्वचेवरील पित्तजन्य विकार जसे की पुरळ, खाज किंवा लालसरपणा कमी करतात. नीम आणि ब्राह्मी मनालाही शांत ठेवतात, त्यामुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यावर पित्तावर नियंत्रण मिळवता येतं. मित्रांनो, पित्त वाढणं ही सामान्य गोष्ट असली तरी दुर्लक्ष केल्यास ते गंभीर रूप धारण करते. पण जर आपण आहार, जीवनशैली आणि मन यावर योग्य नियंत्रण ठेवले तर पित्तवृद्धी सहज टाळता येतो. आपल्या आरोग्याचं रक्षण आपल्याच हातात असतं, त्यामुळे आजपासून या छोट्या सवयींना आपल्या जीवनाचा भाग बनवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा आणि अशाच उपयुक्त आरोग्य टिप्ससाठी सबस्क्राईब करा.